रोजरोजच्या जेवणात काय बरं वेगळं बनवायचं हा प्रश्न मला तर नेहमीच पडतो. शिवाय मुलांची फरमाईश काहीतरी वेगळीच असते. पण सगळ्यांच्याच आवडीचा असा हा मेनू आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आणि या मेनूचं नाव आहे चमचमीत अशी ढाबा स्टाईल शेवभाजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला तर तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. सुरुवातीला मी इथे अर्धा कप सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे आपण एका कढईमध्ये कोरडंच परतून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे असं मंद किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतायचं आहे. आणि थोडासा तांबूस रंग आला की आपण यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता थोडासा कलर ह्याचा बदलला आहे म्हणून मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे खोबरं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. खूप छान ह्याला गोल्डन कलर असा आलेला आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढते. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा खसखस कोरडीच परतून घ्यायची आहे. मीडियम ते लो फ्लेमवरच आपण याला परतून घ्यायचं आहे. हलकासा तांबूस रंग आला पाहिजे. तर वाटण्यासाठी मी याला खोबऱ्यामध्येच मिक्स करते आणि ह्याला आपण थंड नाही होऊ द्यायचं. खोबरं हलकं गरम असतानाच वाटून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याला खूप छान असं तेल सुटतं आणि भाजीला टेक्स्चर अगदी धाब्यावरच्या भाजीला येतं ना तसंच येतं. जोवर असं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत वाटायचं. आणि वाटण्यासाठी पाणी किंवा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यात आपण खडे मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 1 चमचा जिरं, 5 ते 6 हिरवी वेलची, 6-7 लवंग, 2 इंच दालचिनी आणि 1 चमचा मिरे घेतले आहेत. आता आपण हे व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करायचं आहे. खडे मसाले फ्राय झाल्यानंतर 4 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेत, तेही फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा हलका फ्राय झाला की त्यात साधारण 15 ते 20 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलंही घालायचं आहे. कांद्याला आता कलर खूप छान येतोय. कांदा साधारण गोल्डन कलरचा झाला की त्यामध्ये आपण देठासकट कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. फ्राय झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिश्रण थंड होण्यासाठी आपण वाट बघायची आहे. मिश्रण थंड झालं की याला मिक्सरवर आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात थोडंसं जिरं आणि थोडे तीळ घातलेले आहेत. आणि आता आपण जी पेस्ट केली होती, कांदा, देठासकट कोथिंबीर, शिवाय थोडे खडे मसाले, आलं लसूण, ही पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि ही आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायची आहे. मंद आचेवर
आणि छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. ही ग्रेव्ही फ्राय झाल्यानंतर साईडला तेल सुटायला लागेल. तेल तुम्ही इथे बघू शकता, छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आणि आता मी यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे. या शेंगदाण्याच्या कुटाला साधारण तांबूस रंग आला पाहिजे इथवर आपल्याला हे पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता कलर चेंज होतोय. आणि आता मी यामध्ये आपली ही जी सुकं खोबरं आणि खसखसची पेस्ट होती तीही ॲड केली आहे. हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. कलर तर इथे खूप छान आलेला आहे या ग्रेव्हीचा. इथे मी भाजीसाठी पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. शिवाय 1 टेबलस्पून धनेपूड घालायची आहे. आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. धनेपूडने सुद्धा भाजीला टेक्स्चर थोडंसं छान येतं आणि चव तर भन्नाट लागते. हे सगळं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये 2 टोमॅटोंची प्युरी घालायची आहे. हे 2 टोमॅटोंची प्युरी घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला टेक्स्चर तर खूपच छान आलंय. तर वासही इतका छान येतोय. कधी एकदा ही भाजी बनेल आणि मला ती खायला मिळेल असं झालेलं आहे. आता मी यामध्ये 1 मोठा चमचा गरम मसाला घातलाय आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये ॲड करते 2 चमचे जिरेपूड आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. धाब्यावरील भाज्यांचं टेक्स्चर एकदम स्मूथ असतं. तसं टेक्स्चर जर आपल्याला हवं असेल तर आपण जे वाटण करून घेतलंय ना ते एकदम बारीक करून घ्यायचं. आता मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी आपल्याला ॲट अ टाईम नाही घालायचं आहे. अगदी थोडं थोडं असंच पाणी घालायचं आहे. बारीक करून तुम्ही 1 चमचाभर कसुरी मेथीसुद्धा यामध्ये घालू शकता. आता ग्रेव्ही दाटसर झालेली आहे. मग आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा पाणी हे आपल्याला गरमच ॲड करायचं आहे. भाजीचं टेक्स्चर किती पातळ हवं यावर पाण्याचं प्रमाण ठरतं. सुरुवातीलाच एकदम सगळं पाणी घालायचं नाही, कारण ही ग्रेव्ही आपल्याला मध्यम दाटसरच ठेवायची आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्ट ठेवायची नाही. भाजीला तवंग किती सुंदर आलाय बघू शकता तुम्ही इथे. आता वरून मी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते. सुरुवातीला ग्रेव्हीला छान तवंग येऊ द्यायचा आणि नंतरच ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं. झाकण लावून 1 उकळी आणायची आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. मीठ थोडंसं कमी होतं म्हणून मी पुन्हा थोडंसं ॲड केले. तर मैत्रिणींनो, ही आपली शेवभाजी
खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बनवण्यासाठी एकदम सोपी आहे आणि खाण्यासाठी तर नाद खुळा. अशा प्रकारे साधारण एक 10 मिनटं आपल्याला ही उकळून घ्यायची आहे. आणि आता मी याला सर्व करते. एका बाउलमध्ये मी ही भाजी ठेवलेली आहे आणि एका बाउलमध्ये शेव ठेवली आहे, मोठी जाडसर, जी शेवभाजीसाठी वापरली जाते. आणि आता ही शेव आपण जेवतेवेळी यामध्ये मिक्स करायची आहे, नाहीतर ह्या शेवचा लगदा होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.